भाजप जी एकेकाळची शहरातली पार्टी होती ती आता गावागावात शिरलेली आहे आणि त्याच्यामुळे शरद पवार निश्चितच विचलित झालेले आहेत. कारण हे मोदींनी आरोप केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी एक व्यवस्थित त्याचं एक्सप्लेनेशन दिलं, त्यांनी त्याचं जस्टिफिकेशन दिलं की आम्ही मोदी म्हणतात हे चूक आहे, आम्ही हे केलं, आम्ही केलं, आम्ही केलं. ललित पाटीलला ड्रग ट्रॅफिकिंगच्या केसमध्ये अटक झालेली आहे, हे कदाचित तुम्हाला माहित असेल. तर हा सलमान फाळके या ललित पाटीलशी निगडित आहे. इथे गोची ही की या सलमान फाळकेचे फोटो मनीषा कायंदेंनी ट्विट केले आहेत. कोणाबरोबर? सुप्रियाताई सुळे आणि जितेंद्र आव्हाड. आणि म्हणून मी म्हटलं की शरद पवारांसमोर पक्षामध्ये नेतृत्व नाही असं आव्हान प्रचंड उभं राहिलेलं आहे. मित्रांनो नमस्कार, तुमचं परत स्वागत इंडिक विचारमध्ये. मी अजय सुदामे, तुम्ही बघत आहात न्यू राजकारण. आपल्या महाराष्ट्रात मागच्या आठवड्यात घडलेल्या 3 घटना आणि त्यामुळे काय राजकारणात बदल घडणार किंवा काय त्यांनी राजकारण त्याच्या मागचं आहे हे सांगण्याचा मी मित्रांनो प्रयत्न करीन आज. या 3 घटना बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपल्या महाराष्ट्रात अजून एक नवीन पप्पू येऊ घातलेला आहे. तर तो पप्पू कोण आणि ते असं मला का वाटतं ते मी पुढे सांगतो. त्याआधी या ज्या 3 घटना मी ज्याच्याविषयी बोलतो त्या अशा. नंबर 1, पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येऊन गेले, शिर्डीला येऊन गेले. शिर्डीत त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर त्यांनी एक तिथे भाषण केलं. ते स्पेसिफिकली शेतकऱ्यांकडे जास्त टार्गेटेड होतं असं मला वाटलं. नंबर 2 ची घटना म्हणजे मनीषा कायंदे, उद्धव ठाकरेंच्या जुन्या सहकारी, त्यांनी केलेली एक ट्विट, ललित पाटील प्रकरणाशी संबंधित त्यांनी केलेली एक ट्विट. आणि नंबर 3 ची घटना म्हणजे पुण्याहून निघालेली एक पदयात्रा. या 3 घटना बघितल्यानंतर मला असं लक्षात आलं की शरद पवारांसमोरची जी एवढं मोठं जे प्रचंड आव्हान आहे ते कमी होताना दिसत नाही आहे, उलट ते वाढतच चाललंय. आणि त्यांची सगळ्यात वाईट म्हणजे काय मित्रांनो, की त्यांची जी आयडिओलॉजिकल स्पेस आहे, जी राजनैतिक विचारसरणी आहे, ती त्यांच्याकरता संकुचित होत चालली आहे. त्यांची खेळण्याची जी जागा आहे ती, त्यांची राजकारणाची जागा हळूहळू संकुचित होत चाललेली आहे. हा मला वाटतं शरद पवारांसमोरचा सगळ्यात मोठा धोका आहे. नंबर 2 त्यांचं आव्हान म्हणजे भाजप आणि काँग्रेस हे 2 मोठे राष्ट्रीय पक्ष, हे त्यांच्या समोरचं अजून एक मोठं आव्हान आहे. आणि हे दोन्ही पक्ष हळूहळू मोठेच होत चालले. म्हणजे मागे काही आलेल्या सर्वेनुसार भाजप तर मोठा होतच चाललेला आहे, पण आता काँग्रेसला सुद्धा परत मतं मिळतात आहे असं दिसत आहेत. आणि अर्थात ती मतं राष्ट्रवादीच्या झोळीतनं ओढून तिकडे जाणार आहेत हे सुद्धा नक्की. नंबर 3 म्हणजे शरद पवारांच्या स्वतःच्या पक्षामध्ये आता त्यांचा जो पक्ष उरलेला आहे अजित पवार गेल्यानंतर, त्या पक्षामध्ये नेतृत्वाची होत चाललेली कमी. तर सगळ्यात पहिलं मोदींचं भाषण शिर्डीमध्ये, पंतप्रधान मोदींनी केलेलं भाषण, हे भाषण मित्रांनो मोदींनी करत असताना शरद पवारांनी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या नावाने जी आपली पूर्ण राजकीय कारकीर्द उभी केली होती त्याची पंतप्रधान मोदींनी धुळधाण केली. आणि मोदी हे सांगत असताना हे माझं मत आहे असं सांगत नाही, ती आकडे देतात. ही मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि या भाजपची एकूणच खासियत की ते सतत आकडे देतात. आम्ही काय केलं, आम्ही काय केलं, आम्ही केलं. हे इथे सुद्धा पंतप्रधान मोदी असं म्हणतात की शरद पवार जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा त्यांच्या मंत्रालयाने 7 वर्षात 3,50,000 एवढ्या रुपयांचा माल शेतकऱ्यांकडनं, एवढ्या रुपयाचे धान्य शेतकऱ्यांकडून एमएसपीचा भाव देऊन विकत घेतले. त्याच्या बदल्यात आम्ही काय केलं मागच्या 7 वर्षाच्या पिरियडमध्ये, 7 वर्षाला ते कम्पेअर करतात, मागच्या 7 वर्षाच्या पिरियडमध्ये आम्ही 13,50,000 करोड इतक्या रुपयांचं धान्य आम्ही शेतकऱ्यांकडनं एमएसपीच्या रूपात विकत घेतलं. मित्रांनो 3,50,000 ते 13,50,000 4 पट आकडा. त्यामुळे हे आर्ग्युमेंट करायला जागा नाही. नंबर 2, पंतप्रधान मोदी हे सांगतात की आम्ही 70,000 करोड रुपयाचे इथेनॉल सुद्धा विकत घेतलेले आहे. आता हा एक फार महत्वाचा पॉइंट आहे, कारण तो हा एकतर हे इथेनॉलचं सगळं क्रेडिट आमचे नागपूरचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नितीनजी गडकरी यांना द्यायला पाहिजे. नितीनजी गडकरींचं जी इनिशिएटिव्ह होती की शेतकऱ्यांनी
जे ट्रेडिशनल पिकं आहेत ते न पिकवता त्यांनी नवीन नवीन पिकं केली पाहिजेत, ज्यांनी रिस्क कमी होते, डायव्हर्सिफिकेशन होतं आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढू शकतं. त्याचा हा मित्रांनो परिणाम आहे. आज इथेनॉल, ऊसापासनं इथेनॉल बनतं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला एक नवीन इन्कम घेण्याचा एक नवीन काय म्हणतात त्याला एक रस्ता मिळालेला आहे या शंकाने. एवढंच नाही तर या सरकारने म्हणजे अर्थात पंतप्रधान मोदी आणि नितीन गडकरी यांनी मिळून पंजाब मधल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी हे सांगितलंय की तुम्ही त्याच्या ठुड्ड्या जाळता, त्यातनं सुद्धा इथेनॉल आपल्याला तयार करता येईल, म्हणजे तुम्ही ठुड्ड्या जाळण्याची गरज नाही. त्यांनी दिल्लीचं पोल्युशन सुद्धा कमी होईल हा प्रयत्न सुद्धा या इनिशिएटिव्ह मधनं मित्रांनो चाललेला आहे. भाजप किती वेगवेगळ्या प्रकारे सोल्युशन्स काढण्याचा प्रयत्न करते आणि किसी त्याला काय म्हणतात की त्याला त्याच्या मुळापासून जाऊन कुठल्याही प्रॉब्लेमला ऍड्रेस करण्याचा प्रयत्न करते मित्रांनो. याचं हे अतिशय चांगलं उदाहरण आहे. नंबर 3, मोदींनी हे सांगितलं की शरद पवारांच्या काळामध्ये शेतकऱ्यांना आपले पैसे मिळण्याकरता मिडलमन, ज्याला आपण दलाल म्हणतो, त्याच्यावरती विसंबून राहावे लागत असे. मात्र आम्ही आल्यापासून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जात आहेत. आता ही उदाहरणं इतकी चपखल आहेत आणि याच्यासारखी अजून भरपूर उदाहरणं आहेत. तुम्ही ते भाषण नक्की ऐका. एक्सलंट भाषण आहे ते, सुंदर भाषण, कमालीचं. या तशी त्या भाषणामध्ये मोदींनी अशी कित्येक उदाहरणं दिली. या मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, यात कुठलीही शंका नसावी. त्याच्याकरता आर्थिक धोरणांमध्ये बदल आणलेला आहे, शेतीविषयक धोरणांमध्ये बदल आणलेला आहे. त्याची उदाहरणं द्यायची झाली, 2 उदाहरणं देऊ शकतो मी पटकन. तीही की एकतर सगळ्यात पहिले म्हणजे शेतकऱ्याच्या खात्यात सरळ दर 4 महिने जाणारे 2,000 रुपये शेतकरी, मला वाटतं त्याला शेतकरी सन्मान निधी म्हणतात. अजून एक उदाहरण म्हणजे क्रॉप इन्शुरन्सच्या नियमांमध्ये केलेला बदल, यांनी शेतकऱ्याला आता पैसे मिळणं सोपं झाले आहे आणि थोडस जरी नुकसान झालं त्याच्या शेतीचं तरी सुद्धा त्याला पूर्ण पैसे मिळण्याची सोय या हे जे पॉलिसी चेंजमुळे मित्रांनो झालेला आहे. आता या सगळ्यांनी किंवा याच्यासारखे अजून भरपूर चेंजेस या सरकारने शेतीविषयक धोरणांमध्ये केले. आता या 2-4 उदाहरणामुळे किंवा मोदींनी केलेल्या चेंजेसमुळे सगळे शेतकरी आता सुखी झालेले आहेत, आबादी आबाद आहे असं कृपया याचा अर्थ घेऊ नये. अजूनही शेतीमध्ये समस्या आहेतच. त्या येणाऱ्या 5 काय 10 काय 25 वर्षात सुद्धा सगळ्यात दूर होतील असं नाही. पण हे या सरकारने हे जे इनिशिएटिव्ह घेतले आहे यांनी पुष्कळ शेतकऱ्यांना काही ना काही मदत झालेली आहे, यात शंका नाही. पुष्कळ शेतकऱ्यांचे आयुष्य थोडेफार तरी सुखद झालेले आहे, यात शंका नाही. आणि या सगळ्या कार्यक्रमांचा भाजपला निश्चितच फायदा झालेला आहे. म्हणजे 2004 साली भाजप मित्रांनो 20%चा पक्ष होता. भाजपला 20% मत मिळत असे, काँग्रेसलाही तेवढंच मिळत असे, 20, 21, 22, फारसा फरक नव्हता. मोदी आल्यानंतर 2014 मध्ये भाजपला 20%चे 31% मतं मिळाली. म्हणजे तुम्ही पर्सेंटेज टर्म्स मध्ये बघितलं तर जवळजवळ 55% एवढी मोठी ही जंप आहे बघा, ही 2014 मध्ये झाली. आणि 2019 मध्ये या 31%चे 37% झाले. आणि एनडीए जे त्यांची युती आहे त्याला टोटल 41% मतं मिळाली. हा भाजपला मोदींनी आणलेल्या धोरणाचा, शेतकरी विषयक म्हणा किंवा एकूणच गरिबांचं कल्याणकारी योजनांचा भाजपला झालेला प्रचंड फायदा आहे. आणि याने विरोधी पक्षांची भयंकर गोची झालेली आहे. यात शरद पवार सुद्धा आले. शरद पवारांची तर फार मोठी अडचण झालेली आहे आणि त्यांच्या कन्येचे राजकीय कारकीर्द आजही पणाला लागली. म्हणजे शरद पवार सत्तेतनं बाहेर गेले 2014 मध्ये वगैरे, तो तर एक भाग झालाच. आज त्यांचे लोकसभेत फारसे बरं पार्लमेंट राहिलेले नाही, हा एक त्याचा दुसरा भाग. पण यास हे सगळं काय कमी होतं म्हणून आता एक जवळजवळ काय त्याला म्हणतात, आता 4 महिने झाले अजित पवार त्यांचा पुतण्या त्यांचा पक्ष तोडून बाहेर निघून गेलेला आहे. आणि एक फार मोठा हिस्सा म्हणजे 52-53 पैकी जवळजवळ 40 आमदार अजित पवारांकडे असले पाहिजेत. पण हे नुकसान इथपर्यंत येऊन थांबले असे नाही, परिस्थिती खालावतच चालली आहे. म्हणजे मोदींच्या भाषणाला रिलेट करायचं इथे तर हे की मोदींनी जे भाषण केलं त्याचा अर्थ हा की भाजप अजून दे विल फर्दर
टार्गेट ऍग्रिकल्चरल व्होट्स, ज्याला काय म्हणतात फार्मर व्होट्स, शेतकऱ्यांची मतं भाजप टार्गेट करणारच आहे. भाजप आणि त्यांना शेतकऱ्यांची मतं, वाढीव मतं मिळतातच आहेत. भाजप जी एकेकाळची शहरातली पार्टी होती ती आता गावागावात शिरलेली आहे आणि त्याच्यामुळे शरद पवार निश्चितच विचलित झालेले आहेत. कारण हे मोदींनी आरोप केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी एक व्यवस्थित त्याचं एक्सप्लेनेशन दिलं, त्यांनी त्याचं जस्टिफिकेशन दिलं की आम्ही, मोदी म्हणतात हे चूक आहे, आम्ही हे केलं, आम्ही केलं. त्यांनी सुद्धा, शरद पवारांनी सुद्धा काय स्टॅटिस्टिक्स दिले आहेत ते सुद्धा खरे असले पाहिजेत, त्यात मला शंका नाही. पण मोदींनी जे वेगळे स्ट्रॅटेजी दिली ते सुद्धा खरे. आता जे शरद पवारांनी केलं त्याचा फायदा किती शेतकऱ्यांना झाला हे आपल्याला माहित नाही, कदाचित झालाही असेल. पण मित्रांनो, ही गोष्ट सुद्धा खरी की शरद पवारांच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या पीकवरती होत्या. याच्यावर कधीतरी नक्की मी व्हिडिओ करीन. पण त्यावेळेला आत्महत्या शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रमाणात होत होत्या, यात शंका नाही. आज त्या मानाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या खाली आलेल्या आहेत, हा सुद्धा करेक्ट डेटा पॉइंट आहे. 100% ही गोष्ट खरी आहे. आणि यामुळे भाजपला शेतकऱ्यांची मतं मिळतातच आहे आणि शरद पवार, जसं मी सांगितलं, विचलित झालेले आहेत. त्यांच्या विचलित होण्याचं मित्रांनो अजून एक कारण आहे, ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला होता, मनीषा कायंदेंच्या ट्विटशी. तर त्या विचलित होण्याचे कारण हे की आता मोदी, शहा आणि फडणवीसांची भाजप ही बारामतीत घुसलेली आहे, हे तुम्ही जाणता. म्हणजे भलेही पार्थ पवार किंवा सुनेत्र पवार यांना ते तिकीट देण्यात येईल, म्हणजे पवार विरुद्धच पवार राहील, पण ही काही शरद पवारांकरता सुखाची परिस्थिती नाही. ही अतिशय एम्बेरेसिंग ही अशी अवस्था आहे. आणि म्हणूनच याच्यावरती मात करण्याकरता शरद पवारांनी सुप्रियाताई सुळेंना मित्रांनो 1, 2, 3 या 3 दिवस त्या नागपूरला आल्या होत्या. 1, 2, 3 ऑक्टोबरला त्या नागपूरला आल्या होत्या आणि त्या वर्ध्याला, त्यानंतर 1 तारखेला नागपूरला होत्या, 2 तारखेला त्या वर्ध्याला गेल्या होत्या. आणि असे कळते, असे आमचे सूत्र सांगतात की त्या वर्ध्याहून निवडणूक लढवण्याचा त्यांचा विचार आहे. आता वर्धा हे काही खाण्याचा कार्यक्रम नाही. वर्धा ही अतिशय टफ सीट आहे. एका काळी इथे शरद पवारांचे जुने मित्र दत्ता मेघे इथून लढत असेल, त्यामुळे तिथे एनसीपीचं व्होट आहे असं शरद पवारांना वाटत असेल. पण सांगण्याचा मुद्दा इथे हा की 2014 आणि 2019 या दोन्ही वेळेला भाजपनी आपला उमेदवार तिथून निवडून आणलेला आहे. म्हणजे जसं एका व्हिडिओत भाऊंनी सांगितलं होतं की सुप्रियाताईंनी आता आपल्याकरता एक वायनाड शोधावा, जसा राहुल गांधींनी वायनाड शोधलेला आहे, तसा सुप्रियाताईंनी आपला एक महाराष्ट्रात आपला वायनाड शोधावा. आणि कमाल म्हणजे वायनाड सुद्धा डब्ल्यू पासून सुरू होतो आणि वर्धा सुद्धा डब्ल्यू पासून सुरू होतो. त्याचे मला वाटतं सुप्रिया त्यांनी भाऊंचा सल्ला घेतलेला दिसतो आणि वायनाड सारखंच काही डब्ल्यू दिसतो का म्हणून ते होते वर्धेला आले दिसतं. पण हे वर्धा काही मित्रांनो सुखाची सीट एनसीपी करता नाही. इथून त्यांना त्या जिंकतील याची काहीही गॅरंटी नाही. जणू काही ही सगळी आव्हानं कमी होती म्हणून शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसमोर एक नवीन, प्रचंड मोठं नवीन आव्हान उभं राहिलेलं आहे आणि त्याचं नाव आहे सलमान फाळके. या सलमान फाळके विषयी मनीषा कायंदे यांनी 4-5 दिवसापूर्वी ट्विट केली होती. ही अतिशय डॅमेजिंग अशी ही ट्विट होती आणि हे अतिशय डॅमेजिंग असा हा इन्सिडेंट आहे. पण ही माहिती शरद पवारांच्या चाय बिस्कुट माध्यमांनी शिताफीनी दाबलेली आहे. त्यामुळे आमच्यासारख्यांचं ते काम आहे की तुमच्यापर्यंत पोचवणे. तर आता हा सलमान फाळके कोण? तर हा सलमान फाळके ललित पाटीलशी निगडीत आहे असं पोलीस सांगतात. ललित पाटील हा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा नाशिक शहराचा मित्रांनो अध्यक्ष होता आणि या ललित पाटीलला ड्रग ट्रॅफिकिंगच्या केसमध्ये अटक झालेली आहे, हे कदाचित तुम्हाला माहित असेल. तर हा सलमान फाळके या ललित पाटीलशी निगडीत आहे. इथे गोची ही की या सलमान फाळकेचे फोटो मनीषा कायंदेंनी ट्विट केले आहेत. कोणाबरोबर? सुप्रियाताई सुळे आणि जितेंद्र आव्हाड. आणि म्हणून मी म्हटलं की शरद पवारांसमोर पक्षामध्ये नेतृत्व नाही असं आव्हान प्रचंड उभं राहिलेलं आहे. असं मी का म्हणतो? कारण जर का हा सलमान फाळके सुप्रियाताई सुळे किंवा जितेंद्र आव्हाडांशी त्याचे काही संबंध असतील तर मित्रांनो सुप्रियाताई आणि जितेंद्र आव्हाड तकलिफीत येणार हे तुम्ही नक्की माझ्याकडनं लिहून घ्या. ज्या पद्धतीने मोदी शहांची भाजप काम करते ते लक्षात घेता सुप्रियाताई तकलिफीत येणार हे नक्की. आता
जितेंद्र आव्हाड तर तिथे मुंबईला राहतात आणि ते तर काय काय करतात तुम्हाला माहित आहे, नसेल माहित तर थोडंसं गुगल करा. आणि ते तर त्यांची तिथली काय म्हणतात त्याला, त्यांची व्होट बँक आहे त्या हातात, त्यामुळे ते एकही शब्द याच्याविषयी बोलणार नाहीत. पण हा सलमान फाळके अरेस्ट झाल्यानंतर शरद पवारांच्या अडचणीत भरपूर वाढ झालेली आहे. आणि हा धोका लक्षात घेता मला असं कुठेतरी वाटलं की हा धोका त्यांच्या लक्षात आला आहे का, आणि म्हणून त्यांनी आपल्या खानदानातल्या एका पप्पूला लॉन्च करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून त्या पप्पूला त्यांनी आपल्या भारतातला सगळ्यात मोठा पप्पू राहुल गांधी त्याच्या पदचिन्हांवर, म्हणजे अक्षरशः त्याच्या पदचिन्हांवर ते त्याला चालायला लावतात आहे. आणि त्याचं नाव आहे मित्रांनो रोहित पवार. म्हणून मी सुरुवातीला एका पदयात्रेचं त्याला काय म्हणतात मेन्शन केली होती एक 5-6 दिवसापूर्वी. म्हणजे हे सलमान फाळके प्रकरण फुटायच्या आगे मागेच रोहित पवार पुण्याहून नागपूरला रथयात्रा घेऊन निघालेले आहेत. काय कमाल आहे पहा. पुण्याचे राजकारणी, वेस्टर्न महाराष्ट्रातले राजकारणी नागपूरला मित्रांनो येतही नसत, दशक येत नसत. पण आता अक्षरशः आमच्या नागपूरच्या उंबऱ्याला माती नाही ठेवली त्यांनी. आताच मी सांगितलं 3 दिवस, 28 दिवस मागे, 1, 2, 3 ऑक्टोबरला सुप्रियाताई येऊन गेल्या. मग त्याच्या आधी शरद पवार आले होते, त्याच्या आधी सुप्रियाताई आल्या होत्या. आता शरद पवारांनी आपल्या फेवरेट, त्यांचा जो सगळ्यात लाडका नातू आहे, ज्याला ते खांद्यावर बसून लॉन्च करण्याचा प्रयत्न करतात आहे राजकारणामध्ये, त्याला त्यांनी पदयात्रेला पाठवलं आहे. मित्रांनो, काय ही कल्पकता खतम झालेली आहे. म्हणजे इमॅजिनेशन संपलेलं आहे या लोकांचं. शरद पवारांचं सुद्धा दुःखाने म्हणावं लागतं, जे राहुल गांधी करतात ते यांना करावं लागतं. यांच्याकडे आयडियाजच नाहीत. तर काय, महाराष्ट्रात अजून एका राजकीय पप्पूचा जन्म झालेला आहे. इथे सांगण्यासारखा मुद्दा हा की ही पदयात्रा जी रोहित पवारांनी पुण्याहून सुरू केली, ही त्यांना सहज थोडस मागे जाऊन बारामतीहून करता आली असती, पण त्यांनी केलेली नाही. याचा अर्थ मी हा घेतो की बारामतीहून जर का अजित पवारांच्या पुत्राला, पार्थला, किंवा त्यांच्या पत्नीला, किंवा अजून कोणाला जर का अजित पवारांनी उभे केले, तर ती जागा खाली ठेवावी असं शरद पवारांचा उद्देश दिसतो. म्हणजे पवारांमध्ये टक्कर आपसात नको, हे शरद पवारांनी घेतलेलं धोरण आहे, जे की अतिशय, ज्याला काय म्हणतात, श्रूढ धोरण आहे. कारण उद्या परत जर का पुतण्याला जवळ घ्यायची वेळ आली तर हे बारामतीची जागा त्याच्यामध्ये यायला नको, त्याची अडचण व्हायला नको. हा शरद पवारांनी घेतलेला निर्णय आहे असे मला दिसते. आणि म्हणून त्यांनी सुप्रियाताईंना वर्ध्याला पाठवले होते. शरद पवारांसमोर उभं राहिलेलं नेतृत्वाची कमी, आणि मी सुरुवातीला जयंत पाटलांचं नाव घेतलं होतं, तेवढं ते सांगून आजचा व्हिडिओ संपवतो. जानेवारी 2023 मध्ये, म्हणजे जवळजवळ 10 महिने झाले, जयंत पाटील असं म्हणले होते की देवेंद्र फडणवीसांशी आमचं काही वैयक्तिक वैर नाही. हे वैयक्तिक नाही वगैरे हे सगळं खोटं असतं. हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे, आणि राजकारणी असं कुठलंही वाक्य उगीच फेकत. हे वाक्य ऐकून मला त्यावेळेला असं वाटलं होतं, आणि आजही परत असं वाटतंय की जयंत पाटील सुद्धा अजित पवारांचा हात धरून भाजपमध्ये घुसायच्या प्रयत्नात आहेत का, म्हणजे भाजपमध्ये म्हणजे अजित पवारांच्या एनसीपी मध्ये घुसायच्या प्रयत्नात आहेत का, नाही तर हे वाक्य ते उगीच बोलले नसते. आणि म्हणून या काळजीने शरद पवारांनी नाईलाजानी, जो अतिशय इमॅच्युअर आहे, परिपक्व नाही, अशा आपल्या नातवाला समोर आणण्याचा ते प्रयत्न करतात आहेत का. अर्थात याचं अजून एक कारण मनीषा कायंदेंनी केलेली ट्विट, आणि तो सलमान फाळके नावाचा ड्रग ट्रॅफिकर, आणि सुप्रियाताई आणि जितेंद्र आव्हाडांचे फोटो असावेत असं सुद्धा मला वाटतं. तर मित्रांनो, शरद पवारांसमोरचे आव्हान कमी न होता वाढतच चाललेले आहे. आज इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद,